आजारी तर तसे पडत नाही का, पण खूप रफ अँड टफ ब्रीड आहे। आणि आमचा अनुभव असा राहिला की आम्ही हे 1200 किलोमीटर लांबवरनं पण 2 महिन्याचं 3 महिन्याचं पिल्लू आणलं तरी हे आतापर्यंत आमच्याकडे खूप असा आजारी पडणं वगैरे किंवा खूप सिरियस आजार होणं हे आम्ही मेजर इश्यू नाही पाहिले। हा, कधी काय बोकडाला खूप पावसात भिजलाय तरच ह्याचा थोडासा डिफिकल्ट जातं, आम्हाला अडचणीत येतो आपण। नाहीतर ही ब्रीड मी आधीच तुम्हाला सांगितलं की ही ब्रीड खूप रफ अँड टफ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुरंदर या तालुक्यातील भिवरी या गावात आलेलो आहोत आणि आज आपण शेळी पालनातील कोटा ब्रीड याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा द्यायचं। नमस्कार सर। नमस्कार। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर्वप्रथम आपला परिचय करून द्या। मी अक्षय जाधव, मी राहणारा पुण्याचा आहे आणि आपलं फार्म आहे भिवरी पुरंदर तालुक्यात। जे करून आपण आवड म्हणून या फार्म मध्ये आणि जनावरांच्या व्यवसायात आहे मेन तर, आणि बरेच 8 वर्ष आली या गोष्टीत। म्हणजे टोटल तुम्हाला 8 वर्ष झाली की हा शेळी पालन व्यवसाय सुरू केला? हो, 8 वर्ष झालेत मला या गोष्टीत। याच्यामध्ये तुमचा अनुभव कसा होता? स्टार्टिंगचा अनुभव कसा होता? स्टार्टिंगचा अनुभव कसा आहे, काय नॉलेज नव्हतं एवढं की व्यवसाय कसा करावा। जनावरांचा नॉलेज होतं, त्यामुळे कसं सांभाळायचं हे नॉलेज असल्यामुळे आपण 50% हाफ वे होतो। पण आपल्याला व्यवसायामध्ये कसं विक्री करायची, मार्केटिंग कशी करायची या संदर्भात एवढं नॉलेज नव्हतं। पण ते आपल्याला टाइम अनुसार 1-2 वर्षात आपण अनुभव घेतला जसा, आपल्याला चांगला अनुभव राहिला या गोष्टीत। त्यामुळे आपण एक गोष्ट कंटिन्यू ठेवली। आपली म्हणजे आवड असताना आपण ती आवड जपली पण, आणि ते धंद्याच्या स्वरूपात आपण बदलली। ओके, म्हणजे आणि शेळी पालनाकडे वळण्याचा तुमचा कल कसा होता? म्हणजे शेळी पालन करावं असं का तुम्हाला वाटलं? शेळी पालनचं कसं होतं ना, मला जनावरांची आवड पहिल्या आधीपासून होती। मी डॉग्सचं पण करायचो आधी, आणि आवड असल्यामुळे मी काही ना काही जनावर आपली घरी वगैरे पाळायचो। मग कॉलेज वगैरे झाल्यानंतर विचार केला की काहीतरी केलं पाहिजे। मग त्या म्हणलं आपल्या आवडीच्या अनुसारच जावं, आपल्या आवडीच्या क्षेत्रातच घुसून आपण काही ना काही व्यवसाय करावा। तर माझ्या पहिलं डोक्यात आलं की सध्याला आणि पुढे जाऊन या गोष्टीचा आपल्याला बराच फायदा होणार, आर्थिक पण आणि सगळ्या दृष्टिकोनाने। ओके, म्हणजे कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जॉबकडे न वळता डायरेक्ट तुम्ही व्यवसायामध्ये आला? हो बरोबर। का बरं, जॉबला कसं झालं ना, एकतर जॉबची पण संधी आता बरेच डिफिकल्ट आहे, आणि त्यात आपल्याला म्हणजे स्वतः आवड नव्हती एवढी जॉबची की आपण कुठे जॉब करावं। घरच्यांची इच्छा होती, त्या कारणाने आपण शिक्षण वगैरे कम्प्लीटचं केलं। त्यानंतर आपल्याला आवड होती व्यवसायाचीच, पण कुठल्या व्यवसायात आपण जाऊ हे आपल्याला माहिती नव्हतं। पण त्यानंतर आपण या शेळी पालनात आलो। आपण एक कोटा ब्रीडच्या काम मध्ये म्हणजे ब्रीड मध्ये काम करतो फक्त। कोटा म्हणून एक ब्रीड आहे, कोटा राजस्थान मध्ये। तर याच्यामध्ये शेळी पालन सुरू करताना तुमचा स्टार्टिंगचा अनुभव कसा होता? म्हणजे सुरुवात कशी होती? स्टार्टिंगचा अनुभव असा होता की म्हणजे मला नुकसान तर झालं, नाही झालं असं नाहीये। का बरं, जे काय आपण आहे ते सांगण्यात मजा आहे खरं, लोकांना आपण वेड्यात काढण्यात मजा नाहीये। नुकसान तर झालं आपलं, आणि नुकसान अशा प्रकारे झाले की खूप नाही झालं। का बरं, फक्त मार्केट नॉलेज नसल्यामुळं आपण घेतले तर, पण आपल्याला विक्रीची माहिती नसल्यामुळं आपल्याला थोडं नुकसान झालं। आणि जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप शिकत गेलो की काय कसं काय केलं पाहिजे। ओके, आणि तुम्ही हे जे ब्रीड खरेदी करता, राजस्थानी ब्रीड तुम्ही बोललात, हो, तर याची काही वैशिष्ट्य आहेत का की हे ब्रीड खरेदी? या ब्रीडची एक वैशिष्ट्य आहे की हे ईद मध्ये सर्वात जास्त डिमांड वाले बोकडे आहेत सध्याला आता। म्हणजे ह्याची मागणी खूप प्रमाणात आहे आता भारतात। ह्याची किमती पण भरपूर आहेत, आणि यांची जी वजनाची वाढ आहे, यांचे जे शिंग आहेत, म्हणजे हे बाकी बोकडांपेक्षा खूप वेगळे येतात। यांचे कानाची ठेवण, कानाची लेंथ,
तर ह्यांचे फरक खूप येतो की ह्यांचं वजन वाढीला आहे ना, हे खूप फास्ट ग्रोईंग बोकडे आहेत. ओके, साधारणतः यांची किती वजन वाढ होते, म्हणजे कितीपर्यंत हे आता वाढू शकतात? आपल्याकडे तरी आपल्या डोळ्यासमोर हे आपण 150 किलोची बोकडं तयार केलेली आहेत. 150 किलोची बोकडं आपण स्वतःहून तयार केलेली आहेत आपल्या फार्मवर. 150 किलो पर्यंत? हो, 150 किलो पर्यंत. ओके. आणि साधारणतः तो 150 किलोचा बकरा होतो, तो उंचीला किती असतो मग? तो आपल्याकडे म्हणजे ह्याची हाईट तुम्हाला सांगू का, 42 म्हणजे 42 इंच, 42 इंच पर्यंत जाती. ही बाकीच्या ब्रीड सारखी नाही, बीटल सारखी किंवा शिरोही सारखी किंवा सोजत सारखी किंवा हंसा जमनापरी. ही ब्रीड अशी आहे की हे अग्रेसिव्ह गुण खूप राहते आणि ही ब्रीडिंग साठी खूप चांगली आहे. आजकालच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बांधवांनी ना या बाजूला कल खूप आहे. या ब्रीड मध्ये लोकांना कल खूप आलाय का, तर ही खूप रफ अँड टफ ब्रीड आहे. ओके. हिचा आजारी पण ह्याला सोडतो, ह्याला म्हणजे हिचा आजार पण कमी राहतं, ह्यांचं. आणि ही खूप रफ अँड टफ ब्रीड राहते. तर ह्या आपण या टाईपच्या आणतो अशा क्वालिटीमध्ये. म्हणजे ह्यांचे खास वैशिष्ट्य आहे की ह्यांचा रंग, ह्यांचे जे शिंग वगैरे वळण होतात किंवा ह्यांची जी कानाची लेंथ आहे खास, तुम्ही पाहू शकता ह्यांची कानाची लेंथ फार असते. ह्यांची कानाची लेंथ बरीच मोठी असते. जवळजवळ ह्यांचे मी 2-2 फुटांचे पण कान बघितलेले आहेत. आता हे 20 इंचच्या वरचे कान आहेत है ना ऑलमोस्ट. आणि हा आता 5 महिन्याचा बच्चा आहे, 5-6 महिन्याचा. तर आपण अशा प्रकारचे बच्चे आणतो आणि जास्ती करून आपण तर लोकांना जेवढा माल देऊ शकतो तसा तेवढा माल देण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी किमतीत द्यायला प्रयत्न करतो. पण ही ब्रीड लोकांना सांगू इच्छितो की ही ब्रीड बाकी शेळ्या बोकडांपेक्षा महाग आहे. ही क्वालिटीच्या हिशोबाचा माल आहे. हा क्वालिटीच्या हिशोबाचे जनावर असतात. हा माल तुम्हाला किलोवर नगावरच मिळतो, किलोवर नाही मिळणार. जेव्हा तुम्ही क्वालिटीमध्ये काम करायची इच्छा ठेवता तर तो नगावर शोधून निवडून घेतलेला माल कधीही चांगला. आणि सुरुवातीला पिल्ले आणल्यानंतर ती सांभाळण्यासाठी काही अडचणी येतात का, म्हणजे तिकडे ती वाढलेली पिल्ले असतात तर ती नवीन जागेवरती आल्यावरती त्यांचा वेगळा इफेक्ट पडतो, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ऍक्च्युली कसं आहे ना, त्याच्यात मला कधी बॅड अनुभव नाही आला, मला खराब अनुभव नाही आला. आपण ही ब्रीड ज्या ठिकाणाची आहे कोटा राजस्थानमध्ये, तर तिकडं आपलं वातावरण हे फक्त 19-20चा फरक आहे. त्यात जास्त काही अंतर नाहीये. आणि ही ब्रीड खूप रफ अँड टफ असल्यामुळे ती हिता आणल्यावर पण तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही काही खा द्या या बोकडांना, हे सर्व खाणार. त्यांना काय असं नाही की हेच दिलं पाहिजे तेच दिलं पाहिजे. हे गावरांपेक्षा पण रफ अँड टफ ब्रीड आहे आपली. जी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी आपली महाराष्ट्रीयन पण ब्रीड आहे त्या लेवलची ब्रीड आहे माझी. की ती जेवढी रफ अँड टफ ब्रीड आहे ना आपली महाराष्ट्राची, तेवढी ही रफ अँड टफ ब्रीड आहे आणि अग्रेसिव्ह ब्रीड आहे आणि ह्याची ब्रीडिंग क्वालिटी खूप छान आहे. तर हे जे ब्रीड आहेत तर त्यांचं आजारी पडण्याचं कारण इतर बकऱ्यांपेक्षा किती म्हणजे टक्के कमी असतं? हे आपल्याकडे तर बघा आजारी तर तसे पडत नाही का, पण खूप रफ अँड टफ ब्रीड आहे. आणि आमचा अनुभव असा राहिला आहे की आम्ही हे 1200 किलोमीटर लांबवरनं पण 2 महिन्याचा 3 महिन्याचा पिल्लू आणलं तरी हे आतापर्यंत आमच्याकडे खूप असा आजारी पडणं वगैरे किंवा खूप सिरियस आजार होणं हे आम्ही मेजर इश्यू नाही पाहिले. हा, कधी काय बोकडाला खूप पावसात भिजलाय तरच ह्याचा थोडासा डिफिकल्ट जातं, आम्हाला अडचणीत येतो आपण. नाहीतर ही ब्रीड मी आधीच तुम्हाला सांगितलं की ही ब्रीड खूप रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ म्हणजे ही खाण्याच्या बाबतीत पण रफ अँड टफ आहे आणि आजारी नाही पडत. ह्यांची इम्युनिटी पॉवर खूप छान आहे. त्यामुळे ह्यांचा प्रॉब्लेम मी आतापर्यंत खूप कमी फेस केलाय की मला डॉक्टर बोलवावं लागलं किंवा काय. आणि बाकीचे किरकोळ गोष्टी आहेत हे आम्ही आमच्या घरच्या घरीच सॉल्व्ह करतो. आम्हाला आतापर्यंत तरी असे खास डॉक्टरांची गरज खूप अशी पडली नाहीये. त्यामुळे त्याच्यात आमचा तो पण पैसा खूप वाचला या गोष्टीत की डॉक्टरला बोलवा. म्हणजे तुमच्या अनुभवातून तुम्हाला कळत गेलं की कुठल्या वनस्पतीने कुठला आजार बरा होतो? हो, वनस्पतीने पण कळत गेला आपल्याला. आणि हळूहळू कसं झालं ना, जे आपण अनुभव घेत गेलो त्या हिशोबाने आपल्याला थोडंफार औषधाचं नॉलेज आलं आणि ही ब्रीड जास्त आजारी पडलीच नाही किंवा प्रॉब्लेम मध्ये आलीच नाही. त्यामुळे ते अजून आम्हाला सोपं झालं या गोष्टीत काम करणं. तर या बकरींचा जो कालावधी आहे तो वाढीचा कालावधी किती दिवसांचा असतो? ह्यांचं कसं आहे, आता तुम्हाला सांगतो मी, बाकीच्या ब्रीड पेक्षा ह्यांचं वेट गेन खूप फास्ट आहे.
आमच्याकडं 1 वर्षाच्या व्हायच्या आधी पण 100 किलो बोकड तयार राहिलेला आहे. ओके. म्हणजे आम्ही अदंतवर दात न लावता पण 100 किलो बोकड पाहिलेला आहे आणि 150 किलो पर्यंत मॅक्सिमम आमच्याकडे तयार झालेला आहे बोकड. ओके. हा, मी पाहिलेले बाहेर की लोक बोललेत 160, 65, 70 किलो, पण आमच्याकडे जो तयार झालेला आहे तो 150 किलो पर्यंत तयार झालेला आहे 42 इंचाचा. आणि असा एक नाही, असे भरपूर बोकडं तयार झालीत आपल्याकडे. याचं तुम्ही मार्केट कसं मिळालं किंवा लोकांना जर तुमच्याकडून माहिती हवी असेल किंवा ब्रीड खरेदी करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचाल? आता आपलं कसं आहे ना, आपले बरेच युट्यूब वाले आपल्याकडनं तुमच्यासारखे इंटरव्ह्यू घ्यायला येतात किंवा आपल्या युट्यूबवर पण एजे फार्म म्हणून व्हिडिओज आहेत भरपूर. आपण फेसबुक माध्यमातनं किंवा युट्यूबच्या माध्यमातनं, इंस्टाग्रामच्या माध्यमातनं आणि बऱ्याच मुळे काय झालंय ना, आता आपलं बऱ्याच ठिकाणी नाव असल्यामुळे आपण व्हॉट्सअप थ्रू आपल्याला डायरेक्ट भरपूर लोक कॉन्टॅक्ट करतात, ज्यांच्या थ्रू आपण लोकांना माल सप्लाय देतोय आता सध्याला. आणि माल सप्लाय असा देतोय की आपल्याला सध्याला वेळ मिळत नाही. लोकांची प्री ऑर्डर घ्यावं लागतात मला आधीपासूनच, की बाबा तुमच्या काय ते लोक मला आधीच पैसे देऊन ठेवतात किंवा आम्हाला 10 शेळ्या हवेत किंवा 5 शेळ्या हवेत. ते आम्हाला म्हणजे असं झालंय की ज्या लोकांनी ह्याच्यात काम करायचा अनुभव सुरू केलेला आहे त्यांनाही खूप छान अनुभव राहिला. त्यामुळं रिस्पॉन्स खूप छान राहिला आम्हाला या मालाचा. आणि जर लोकांना माहिती हवी असेल तर तुम्ही ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. हो, आपल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना संपूर्ण माहिती देऊ शकतो. आणि त्यांना जे काही डाऊट असतील किंवा त्यांना आपल्याकडनं माल घ्यायचा पण असेल किंवा नसेल पण घ्यायचा तरी ते नॉलेज साठी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यात काही अडचण नाही. आणि माल घ्यायचा पण असेल, कोणाला 10 शेळ्या आणि 1 बोकड हवा असेल तर आपण तसा पण सप्लाय देतो. कोणाला फक्त ईद पर्पज साठी फक्त 50 बोकडं किंवा 10 बोकडं किंवा 20 बोकडं बच्चे घेऊन तयार करायचे असेल आपण ते पण देतो. आणि ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ते मदत करू शकता. हा, म्हणजे आपण ज्या लोकांनाही माल देतो त्यांच्या आपण पूर्ण वेळ कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. म्हणजे आपण त्यांचा माल विकण्यापर्यंत पूर्ण जी जर्नी असते आपली तिथपर्यंत आपण असतो. त्यांना माल देण्यापासून त्यांचा माल विक्री जाण्यापर्यंत आपण त्यांच्या सोबत असतो. त्यांचा कुठला कधी रात्री आडी अडचणीला पण काही प्रॉब्लेम आला तरी ते आपल्याला कधीही दिवस रात्र आज पण असे आपल्याकडे कस्टमर आहेत की एनी टाइम आपल्याला कधीही फोन करतात. आणि आपण त्यांना काय छोटे मोठे मेडिसिन्स आहेत किंवा काय आहे आपण त्यांना सांगतो. आणि खूप जास्त मेजर इश्यू असला तर आपण त्यांना एकच सांगतो की तुम्ही डॉक्टरांना संवाद साधा, डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जे हे ब्रीड तयार केलंय आणि तर त्याची विक्री कितीपासून कितीपर्यंत केली, म्हणजे कितीपर्यंत लोक विकू शकतात? म्हणजे आपल्याकडे हे 10,000 रुपयापासून मिनिमम तुम्हाला सांगतो एकदम की आपल्या भागात जे आपल्या महाराष्ट्र बांधवांकडे काम करायची सुरुवात इच्छा ठेवतो त्यांना 10,000 रुपयापासून एक 30-40,000 रुपयापर्यंतचे बच्चे मिळतात. ते क्वालिटीच्या हिशोबाने रेट ठरला जातो की काय प्रकारची क्वालिटी आहे, काय प्रकारची क्वालिटी आणि कसा माल असला पाहिजे. किंवा हे सगळं मेन ह्यांचा ब्रीड लाईन वर कानाच्या लेंथवर डिपेंड होतं की जशी कानाची लेंथ वाढती त्या हिशोबाने ह्यांचे रेट पण तसे हे होतात. थोडी कानाची लेंथ कमी असली इंचावर तर रेट थोडा कमी होतो. आणि मोठे घ्यायला गेलो आपल्याकडे शेळ्यांचं जे असतं ते आपल्याकडे 20,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंतचे शेळ्या असतात. पण आपलं काम करायची पद्धत अशी की आपण 1-2 शेळ्यांमध्ये काम नाही करत. की कुठल्या लोकांना हवे पण असतील ते 1-2 शेळ्या आपण देत नाही. का बरं, काय होतं ना, आपल्याला तिथनं आणणं, ट्रान्सपोर्ट देणं आणि त्यांच्याकडं मग त्यांच्यासोबत एका शेळीसाठी सारखं संवाद साधणं हे आपल्याला खूप टाइम टेकिंग होतं. म्हणजे आपल्याला तेवढा वेळ नाही मिळत. आज आपल्यासोबत खूप लोक मिळून काम करतात आपल्यासोबत, त्यामुळे तेवढं होत नाही की एक शेळीसाठी किंवा एका बोकडासाठी आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहून कंटिन्यू हे करावं. त्यामुळे आपलं कामाची पद्धतच अशी आहे की पहिल्यापासून की आपण 10 शेळ्या देतो आणि 1 बोकड देतो किंवा 5 शेळ्या 1 बोकड, म्हणजे आपण या पद्धतीने काम करतो. क्वांटिटी मध्ये काम करतो. होलसेल म्हणता येईल तुम्हाला, होलसेल मध्ये काम केल्यासारखं काम करतो आपण. आपल्या किमती पण अशा राहतात की होलसेल किमतीत आपण राहतो. आणि सर, जर तुमच्याकडून पिल्ले वगैरे खरेदी करायची असेल किंवा माहिती वगैरे हवी असेल शेळी पालन सुरू करण्यासाठी तर ते तुमच्याशी कसं संपर्क करू शकतात? मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिले स्क्रीनवर, तर त्याच्यावर तुम्ही मला फोन करू शकता. माझा एकच नंबर आहे सर्व ठिकाणी.
किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर एजे फार्म कोटा स्पेशलिस्ट पुणे ह्याच्यावरनं पण संपर्क साधू शकता, किंवा युट्यूबवर एजे फार्म पुणे हे सुद्धा टाकलं तरी तुम्हाला माझा सगळे नंबर वगैरे मिळतील किंवा ऍड्रेस मिळेल माझा. आणि गेल्या 8 वर्षापासून आपला नंबर एकच राहिलेला आहे. ज्या लोकांनाही माल हवा असेल आपल्याकडनं, ज्या लोकांनाही माल हवा असेल आपल्याकडून, ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांना आपण त्यांच्या अनुसार, त्यांना हवाय त्या अनुसार, त्यांना हवाय त्या बजेटमध्ये माल द्यायचा प्रयत्न करणार. आणि आपल्याकडे एक खासियत आहे की आपल्याकडे ऑल इंडियाला आपल्या 2 गाड्या चालतात. तर आपण ऑल इंडियामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथेही कुठेही सांगताल मेजर सिटीमध्ये, तर आपण डिलिव्हरी द्यायची सुविधा ठेवतो. फक्त 1-2 बोकडांसाठी नाही करत आपण तेवढ्यासाठी मला पण परवडलं पाहिजे त्या हिशोबाने. आणि बाकी तर ज्यांना जसा माल हवाय, ज्यांची आवड आहे, त्यांनी त्या हिशोबाने काम केलेलं चांगलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची तर आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत ठरतो. धन्यवाद.